नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. सगळीकडे निवडणुकीची धामधूम आहे. मी आता आलोय कल्याण डोंबिवलीमध्ये. नागरिकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्यायला. राजकीय पक्ष तर आपापली आश्वासनं देत असतात, परंतु लोकांचे काही प्रश्न असतात, लोकांचं काही म्हणणं असतं, ते मात्र लोकशाहीचा दावा केला जात असताना सुद्धा ऐकून घेतलं जात नाही आणि राजकीय पक्ष त्यांचे अजेंडे लोकांवरती लादत असतात. परंतु काही लोक जे असतात ते जागरूक असतात नागरिक, आणि ते लोकांना प्रश्न विचारण्यासाठी म्हणून उभे राहतात. कल्याण पूर्वेमध्ये सहजीवन सोसायटी आहे. ही सहजीवन सोसायटीने आपल्या प्रवेशद्वारावरती निवडणुकीतल्या उमेदवारांसाठी फलक लावलेला आहे आणि तो फलक जो लावलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर तुम्ही मत मागायला आमच्या सोसायटीमध्ये जर आलात तर आमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहेत. आपण बघूया नेमका काय फलक आहे. लोक आपल्यासोबत आहे सहजीवनमधले. आज रविवारचा दिवस आहे, खरं म्हणजे व्यस्ततेचा दिवस आहे, तरीसुद्धा लोक जे आहेत ते ह्या विषयासाठी इथे मोठ्या संख्येने हजर आहेत, कारण त्यांच्या भावना त्याच्यावरच्या खूप तीव्र आहेत. लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न झालेला आहे. एवढा सगळं एक स्वतःचं घर घेतल्यानंतर सुद्धा अजूनही त्यांना एक सुखर लाईफ जगता येत नाही आहे. परिसरातली जी गुंडगिरी आहे, गुन्हेगारी आहे, त्याने हे लोक परेशान आहेत. बघा, हा जो बोर्ड आहे त्याच्यावरती आपण बघू शकतो की मत मागायला आलात तर उत्तर द्यायला तयार राहा, हे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निवडणूक आली म्हणून तुम्हाला आमची आठवण आली, असा त्यांनी स्पष्टपणे हे लोकांना एक आरसाच एक प्रकारे इथले जे राजकीय लोक असतील, कार्यकर्ते असतील आणि राजकीय पक्ष असतील, या सगळ्यांना हा आरसा दाखवलेला आहे. माझ्यासोबत सहजीवनची ही सगळी मंडळी आहेत, इथले सगळे सदस्य आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत श्रीकांत क्षीरसागर. या सगळ्या लढाईमध्ये ते पाठपुरावा करत असतात, सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात. आपण त्यांना विचारूया, का असं फलक लावण्याची पाळी तुमच्यावरती आली? माझं नाव श्रीकांत क्षीरसागर, सहजीवन रेसिडेन्सीमधील मी एक सभासद आहे. गेले 10 वर्ष झालं आम्ही कल्याण पूर्वमध्ये या इमारतीमध्ये घरं घेतली. ज्यावेळेस इतर ठिकाणी रेट कमी असतो त्यावेळेस आम्ही इथे प्रीमियम देऊन घरं घेतली. का? कारण एक व्यवस्थित सोसायटी आहे, एक अप्रोच रोड चांगला आहे, अगदी मोक्यावरचं ठिकाण आहे म्हणून. परंतु इथे आल्यानंतर काही जे विकासकाने लूपहोल्स ठेवलेले आहेत त्याच्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो सर. आणि आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये या सर्व बाबींसाठी वारंवार आम्ही आमच्या बिल्डरशी संपर्क साधला, वारंवार इथल्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला, पोलिसांकडे गेलो, महापालिका प्रशासनाकडे गेले. मागच्या वर्षी 12 दिवस आम्ही आंदोलन केलं. तरी सुद्धा ज्या मूलभूत समस्या आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाहेर आम्ही, हो सर, 12 दिवस आम्ही तिथे उपोषण केलेलं. तुम्हाला प्रशासनाने तुमच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी जी आश्वासनं 13 आश्वासनं आम्हाला दिलेली त्याच्यामधली बहुतांश आश्वासनं अजून देखील पूर्ण केली नाहीयेत. जसं की आमची मागणी होती की गॅस पाईपलाईन, महानगरची गॅस पाईपलाईन हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, परंतु आजही आमची गॅस पाईपलाईन, जो आमचा अधिकृत रोड आहे, महापालिकेने आम्हाला OCCC देताना जो अधिकृत रोड दिलेला आहे त्या रोडवरूनच आम्हाला गॅस पाईपलाईन येण्यासाठी इथल्या स्थानिकांची मनाई आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तो जागा आमची आहे, परंतु महापालिकेने एवढा मोठा प्रकल्प जो आहे, वरती जागा कोणाची आहे रस्त्याची हे स्पष्ट झालेलं आहे. 250 कुटुंबांचं जे प्रोजेक्ट आहे, महापालिकेने अधिकृत पत्र आम्हाला दिलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला जो अप्रोच रोड दाखवलेला आहे तो हाच रोड दाखवलेला आहे, जिथून आम्ही गेले 10-11 वर्ष झालं येणं जाणं. हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही पोलिसांना सुद्धा दाखवले सर. त्यांचं काय भूमिका? पोलिसांचं म्हणणं होतं की तुम्हाला गॅस पाईपलाईनच पाहिजे ना, मग ते लोक पर्यायी जागा देत आहेत, मग ते पर्यायी जागा घेण्यासाठी तुम्हाला अडचण काय आहे? आणि आमची भूमिका ही आहे की महापालिकेने जो आम्हाला अधिकृत रस्ता दिलेला आहे, पर्यायी जागा जे इथले जागा मालक आहेत तेच आम्हाला पर्यायी जागा तुमच्याकडे ऑलरेडी आहे. हो, या जागेवरती रोड आहे. त्यांना अडचण काय? त्यांचं ऑब्जेक्शन आहे त्यांचं आणि जे इथले भूमालक होते, लँडलॉर्ड जे होते, त्यांचं आणि विकासकांचं आता भांडण चालू आहे, व्यावसायिक त्यांचे भांडण चालू आहे आणि त्याच्यामुळे ते रहिवाशांना अशा मूलभूत गोष्टींपासून रोखतायत. त्यांच्या भांडणाचा जो फटका आहे तो आम्हा रहिवाशांना बसतोय. तुम्हाला तुमची इतक्या दिवसापासून सगळी ही लढाई जी सुरू आहे आणि तुम्ही सगळे सहजीवनचे सदस्य एकत्र होऊन लढतात, याच्यामध्ये अशा सुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत की एक दमदाटी करणं, दागदपटशे दाखवणे, सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही कसं तोंड दिलं त्या सगळ्या गोष्टी? नमस्कार, माझं नाव संतोष माने.
मी या सहजीवन रेसिडेन्स सोसायटीमधील एक सभासद आहे आणि साहेबांनी जो मला आता प्रश्न केलेला आहे की अगदी आम्हाला बंदूक दाखवण्यापर्यंत इथे झालेलं आहे बरं. आणि ते सगळ्या गोष्टी आम्ही आंदोलनापूर्वी घडल्या होत्या आणि पोलिसांपर्यंत गेलेल्या आहेत आणि म्हणजे आजही हा रोजचा त्रास आहेच. अच्छा. म्हणजे जो अप्रोच रोड आहे त्या रोडवरती बाजूलाच बारचा व्यवसाय असल्या कारणाने रात्री लोक सिगरेट पीत उभी राहतात, त्यामुळे उशिरा येणाऱ्या आमच्या महिलांना देखील त्रास होतो. म्हणजे यासाठी कॉम्प्लिमेंटरी प्रॉब्लेम. हा, हे सगळे कॉम्प्लिमेंटरी प्रॉब्लेम सोबत आहेतच सर. आणि आम्ही ज्या वेळेला हे फ्लॅट घेतले, जसं क्षीरसागर साहेबांनी सांगितलं, प्रीमियम रेट देऊन आम्ही हे फ्लॅट घेतले आणि एक कल्याण पूर्वेतील म्हणजे जे सुप्रसिद्ध बिल्डर होते त्यांच्याकडून आम्ही हे फ्लॅट घेतले की आम्हाला एक शांततापूर्ण, आणि आम्ही लोनवरती ही घरं घेतली आहेत साहेब. आम्ही लोन भरतोय, त्याचं EMI भरतो. आम्हाला शांततापूर्ण जगण्यासाठी म्हणून हे ते घर घेतलेलं आहे. पण इथं आल्यावर एवढ्या प्रॉब्लेम्सना आम्हाला सामोरं, आणि साधी गोष्ट आहे, गॅस पाईपलाईन हा जमिनीतून द्यायचा आणि गव्हर्नमेंटची योजना आहे की ते सर्वांपर्यंत गॅस पोहोचावा. एक साधी मागणी आहे. त्यासाठी आम्हाला पोलिसांकडे गेलं तर पोलीस आम्हाला मांडवलीची भाषा करतात, तुम्ही इथून घ्या तिथून घ्या. जो रस्ता आहे महानगरपालिकेने दिलेला आहे, वहिवाटीचा रस्ता आहे, त्याच्यातून 3 फूट जमिनीतून पाईपलाईन घेण्यासाठी काय हरकत असावी? म्हणजे मुद्दाम अडवणूक होते असं तुमचं? मुद्दाम अडवणूक होते आणि उगाचच त्रास द्यायचा. म्हणजे त्यांचं समजा इथले आम्ही त्यांच्या अधिकाराबद्दल बोलत नाही, जमीन मालक आणि जे आमचे डेव्हलपर विकासक. मुद्दा क्लिअर करा की एकदा बिल्डरने बिल्डिंग बांधल्यानंतर बिल्डर कडून तुम्ही फ्लॅट विकत घेतलेले आहे, बरोबर? इथे जमीन मालकाचा काय संबंध? जमीन मालकाचा संबंध इथे यासाठी येतो कारण अजून आमचं कन्व्हेन्स डीड झालेलं नाही आणि जमीन मालकाचे सुद्धा काही फ्लॅट्स या बिल्डिंग मध्ये आहेत. ते स्वतः फ्लॅट ओनर सुद्धा आहेत? ते सुद्धा फ्लॅट ओनर सुद्धा आहेत. अच्छा. तर आम्ही म्हणजे ते दोन्ही बाजूला उभे आहेत. दोन्ही बाजूला या उभे बाजूला आहेत. ते affected म्हणून पण आहेत आणि समोर सुद्धा, हा, दोन्ही बाजूला उभे आहेत. आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या अधिकाराबद्दल काही बोलतच नाही. हरकत नाही. त्यांचं आणि विकासकाचं जे आहे ते त्यांनी सोडवावं. म्हणजे आमची त्याच्याबद्दल काही एक हरकत नाही, ते त्यांनी आपसात बसून सॉल्व्ह करावं. पण जो आमचा प्रॉब्लेम, आम्ही नागरिक म्हणून आम्हाला काय गॅस हवा ना साहेब? म्हणजे आम्ही काही दुसरी काही मोठी मागणी करतोय का? पण ती किंवा एक सरकारची रस्ता जबाबदारी नाहीये का जर तुम्हाला पाईपलाईन मधून गॅस देतोय? हो, यासाठी आम्ही मागे पण कंपाऊंड वॉल, ह्या जो आमच्या सुरक्षेचा प्रश्न होता, त्यासाठी सुद्धा आमच्या महिलांना वगैरे भर नवरात्रीमध्ये 12 दिवस पाऊस सुद्धा पडत होता, त्यावेळेला आम्हाला आंदोलन करावं, एवढी वाईट अवस्था होते. मीडिया भारतने ते आंदोलन कव्हर केलेलं होतं आणि मी एक तिथे गोष्ट पाहिली की महिला खूप मोठ्या प्रमाणावरती संख्येने तिथे त्या फुटपाथवरती तुम्ही सगळे तिथे अगदी दटून राहिलेला होतात. काय तुमची काय प्रतिक्रिया आहे सगळा संघर्ष बघत असताना? तुम्हाला कुठे मनात भीती वाटते काय? तुम्हाला राग येतो काय तुमचं म्हणणं? भीती पेक्षा जास्त राग आहे, कारण की तुम्ही जिथे राहतात तिथे आजूबाजूला असं वातावरण बनवलं जातं की आमच्या सोसायटीतल्या माणसांवर बंदूक वगैरे रोखली जाते. मग तुम्ही कुठल्या लोकशाहीमध्ये राहताय? म्हणजे इथे लोकशाही असताना जर तुमच्यावर बंदूक रोखतायत तर, आणि बेसिक गोष्टींसाठी आंदोलन करायची वेळच नाही आली पाहिजे मुळात. आणि आम्ही सत्ताधारी पक्ष आमच्या आजूबाजूला राहत आहे, सगळ्या पक्षांची लोक आमच्या आजूबाजूला राहत आहे. फक्त येत आहे, आश्वासन देत आहेत आणि परत सत्तेचा निघून फायदा जात तुम्हाला आहे. मिळत नाही. ती सत्ता त्यांच्यासाठी आहे, ती सत्ता अधिकार ते गाजवत आहे. अच्छा. आम्ही तर फक्त मत देतोय त्यांना. त्यांनी म्हटलं की सत्ता ही आमच्यासाठी नाही. काय तुमची प्रतिक्रिया आहे? बोला बोला काय काय नाही, आम्हाला कसं आहे की साध्या साध्या गोष्टीसाठी आम्हाला इथे तिथे जावं लागतं हो. बाकी म्हणजे बेसिक गोष्टीसाठी, म्हणजे ज्या गोष्टीसाठी आम्हाला आंदोलन तर काय, म्हणजे साधं कुठेही जाऊ सगळ्यांची गरजच नाहीये अशा गोष्टीसाठी. आता मागच्या वेळेला जेव्हा आंदोलन झालं 12 दिवस तुम्ही इथून सतत जाणं, तिथे त्या महानगरपालिकेच्या फुटपाथवर तुम्ही एका साईडला बसून होतात, आपण कव्हर केलं होतं ते आंदोलन. तर तुम्हाला हे अशी कल्पना सुद्धा तुम्ही कधी केली नसेल की असं कधीतरी फुटपाथवर बसून आपल्याला नाही, आंदोलन करावं लागेल. त्या काळामध्ये तुमच्या काय भावना होत्या? त्या काळामध्ये म्हणजे कसं झालं की आम्हाला, म्हणजे आमच्या सोसायटीसाठी आम्ही सगळं केलं की आमच्या हक्कासाठी, की आम्हाला म्हणजे गेट हे काय आहे की आपल्या घराचा दरवाजा असतो तसं आपल्या बिल्डिंगचं गेट आहे ना. आणि ते जर कोणी तोडून जर आपल्या घरात कोण घुसत असेल, तसं आमच्या सोसायटीमध्ये जर कोणी घुसत असेल तर त्यासाठी आम्ही विरोध करणारच ना. आणि हे कोणालाही असं मनात येईल की बाबा आणि कोणाला जबरदस्तीने कोणी सांगितलं नव्हतं की तुम्ही या. जे कोणी आले ते स्वतःहून आलेत की आपल्या घरात कोणतरी अतिक्रमण करतंय, असं आम्हाला त्या वेळेला वाटलं.
सुरक्षेचा त्यावेळेला सगळा मुद्दा होता. काय प्रतिक्रिया आहे? बरं शासन पद्धतीने सगळं करतोय, सगळे आमचे जे पुराव्यासोबत आहेत तरी आम्हाला सरकारचा काही उपयोग नाही. मग काय असं सरकारला काय करायचंय आम्हाला? मतदानच नका घेऊ ना, मग करा सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने. ही लढाई सुरू असताना तुम्ही 12 दिवस तिथे आंदोलनात होता, तर त्यावेळेला ह्या परिसरामधली जे जे कोणी राजकीय नेते असतील, कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, तुम्हाला कोणाचं पाठबळ सपोर्ट मिळाला नाही? नाही, कोणाचा नाही. तुमची फक्त लढाई नाही. लढली. हा, कोणीच नाही. एवढी सगळ्या यंत्रणा असताना, आजूबाजूला सरकार वगैरे असताना आपली लढाई आपल्याला लढावी लागते. आपल्या घरात आपण लढू शकतो, परंतु घराच्या बाहेर गेल्यानंतर जेव्हा सार्वजनिक जागेवरती आपण जातो तेव्हा आपल्या अपेक्षा असते की सरकारी यंत्रणांनी आपल्याला पाठबळ द्यावं. तुम्हाला असं पाठबळ मिळालं? नाही, खरं म्हणजे काय आहे की ह्या परिसरातील जे पोलीस यंत्रणा असेल किंवा शासकीय यंत्रणा असेल ही स्थानिक लोकांना घाबरलेली आहे. अच्छा. मुळात कायदा बाजूला ठेवून हे असंविधानिकरित्या हे काम चाललेलं आहे इथं, आणि म्हणून आमची सहजीवन रेसिडेन्सवाल्यांची संविधानिक लढाई असून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही. याच्या मागचं कारण हेच आहे. कारण पोलीस वारंवार येतात परंतु शेपूट टाकून मागे परततात. हे त्यांची कमजोरी आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. कारण एवढा मोठा पोलीस फोर्स येतो आणि त्यांच्या समोर जर इथं पाईपलाईन टाकू देत नसेल तर हे पोलीस यंत्रणेचं हे कमतरता आहे, अपयश आहे. अपयश आहे. आणि काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही? मुळात की हा त्यांनी असा गंभीर मुद्दा मांडला की ज्या यंत्रणा आहेत शासकीय यंत्रणा, जिथे तुम्ही दाद मागायला जाता तर त्या यंत्रणा ज्यांच्या विरुद्ध तुम्ही दाद मागताय त्यांना घाबरतात. मुळात हा बोर्ड लावण्याचा उद्देश आमचा हाच आहे की आम्ही या सगळ्या यंत्रणांकडे आमची दाद मागितलेली, आम्ही न्याय मागितलेला होता, पण यातली कुठली यंत्रणा आम्हाला कामाला आली नाही आणि सगळ्यांनी पैसे खाऊन अगदी मनमोकटपणे या गुंडा लोकांना सगळ्यांना मोकळं सोडलं. त्यामुळे आम्हाला हा जे रस्त्यावर यायची परिस्थिती आलेली आहे आणि सरकारने याची नाही दाद घेतली तर ह्याच्यापेक्षा जास्त उद्रेकाने आम्ही आंदोलन करू. हे आमचं तुमच्या माध्यमातर्फे आम्हाला सरकारला हे आम्ही हे देतोय, आवाहन करतोय, इशारा देतोय आम्ही. आणि हे सगळं असं नाही थांबलं तर ह्याच्यापेक्षा मोठा उद्रेक आम्ही सहजीवनमध्ये करू. मला काय वाटतं याच्यामध्ये KDMCचे अधिकारी जबाबदार आहेत. कारण काय की त्यांनी 350 बलडी मारल्या प्रकरण माहीतच आहे. या माणसाचं म्हणणं आहे की हा रस्ता नाहीच तुमचा, ही जमीन माझी आहे. मग ही जमीन जर याची आहे तर याच्यावर व्यवस्थित हे कसं काय सुरू आहे आणि हे साठलोट कशामुळे झालं असेल तर मग KDMC अधिकाऱ्यांनी, वास्तविक KDMC अधिकाऱ्यांनी. आणि माझी तर अशी जाहीर विनंती आहे की KDMC मध्ये जर दम आणि हे असेल तर निवडणुकीच्या आधीच हा डांबरीकरण करून दाखवावा. अच्छा. म्हणजे त्याच्यात तरी दम आहे का? किती शेपूट घालून इलेक्शनच्या नावाखाली पुढे जातात, हे फार महत्वाचं होईल साहेब. KDMC ला आव्हान दिलेलं आहे की KDMC मध्ये दम असेल तर त्यांनी हा रस्ता बनवून दाखवा. तुम्हाला काय वाटतं, KDMC बनवेल हा रस्ता? बनवायला तर पाहिजे, कारण का ज्या पद्धतीने आम्ही आंदोलन करतो हे आमचं दुसरं आहे. ऍक्च्युली हे तर व्हायलाच नको पाहिजे होतं, पण हे झालंय याची खंत आहे की KDMCनी आता तरी पाऊल उचलायला पाहिजे होतं. मला असं म्हणायचं जर KDMC किंवा प्रशासनाचं जर पैसे खाऊन पोट भरलं असेल तर ते कदाचित आमचं काम करतील. जर पोट त्यांचं भरतच नसेल तर ते आमचं काम करणार नाही. आज साधी पाईपलाईन ज्याला जमिनीच्या 4 फूट खाली 3 फुटाखाली ही शासकीय जमीन असते, ती कोणाची पण जमीन असली तरी तुम्ही सरकारी कामामध्ये कोणी अडथळा आणता कामा नाहीये. जर आम्ही आज तुमच्याकडे येतोय, पोलिसांकडे येतोय, आमदारांकडे जातोय, खासदारांकडे जातोय किंवा नगरसेवकांकडे जातोय, लोकप्रतिनिधींकडे जातोय, तर त्यांचं काय काम आहे की आम्हाला ते करून दिलं पाहिजे. पण फक्त अवघे 4-5 लोक जे आम्हाला विरोध करतायत ह्यांना सगळे कसे नतमस्तक होत आहेत. मग पोलीस प्रशासन असो किंवा KDMC असो किंवा लोकप्रतिनिधी असो. मग आम्ही जे मतदान तुम्हाला दिलेलं आहे ते कशासाठी आहे? फक्त जे कायद्याने जे संविधान वगैरे लिहिलेलं आहे हे पुढच्या काही काळामध्ये पुसून जाऊन फक्त विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमापुरतीच राहणार आहे वाटतं. ज्या अंमलात कधी येणार आहे असा माझा प्रश्न आहे त्यांना. अशामुळे गुंडशाहीला खतपाणी देत आहेत हे सगळेजण शासन. हेच फक्त मत आहे आमचं. अजून एक सांगायचं आहे, मागच्या वेळेस आम्ही जे आंदोलन केलं KDMCचे इथे 12 दिवस बसून, ते अविरत आंदोलन करण्याचं यश मिळालं. पण त्या आंदोलनात झालं काय की तुम्ही पाठिंबा दिला पण बाकीचे लोक फक्त चेहरा दाखवायला आले, राजकारणी असं दाखवायला की आम्ही आहोत तुमच्यासोबत, यायचं 5 मिनिटं बसायचं आणि निघायचं. आणि हा आंदोलनाचा विजय होता, सोसायटीतल्या लोकांचा एकत्र असण्याचा विजय होता. पण हा विजय मिळाल्यानंतर सगळे इलेक्शन झाल्यावर आले, लक्षात आहे ना आम्ही आलो होतो, आता पण हा विजय आमच्या एकीचा असणार. पण ह्याचा फायदा म्हणजे ते असतं ना की मलाई खायला सगळे लोक टपणार.
अच्छा. तर हे सांगायचं की हा विजय फक्त आपल्या एकीच आहे, कुठल्याही पक्षाने आपल्याला कसल्याही प्रकारची मदत केली नाहीये. तर इलेक्शनच्या जर कोणी आपल्याकडे आलं की बाबा लक्षात ठेवा आम्ही आलो होतो, तर आम्ही लक्षात नाही ठेवणार त्यांना, कारण की ते फक्त चेहरा दाखवायला आले. आम्ही तुम्हाला मदत देताना चेहरा दाखवू पण मतं नाही देणार. 850 मतं म्हणजे एक बूथ झाला आहे, निवडणुकीचा बूथ झाला आहे. तो बूथ आहे. cancel केला आहे, त्यांनी. बूथ आहे. लिस्टमधनं काढून टाकलंय. माझं प्रत्येक मतदाराला म्हणजे फक्त आमच्या सोसायटीच नाही, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे पण आता निवडणुका होत आहेत, प्रत्येक मतदाराला हेच सांगू इच्छिते की जो काम करेल त्या प्रतिनिधीलाच निवडून द्या. जो काम नाही करे ते कशाला उगाच त्यांना आपण डोक्यावर घेऊन नाचायचं. जर आपल्याला प्रगतीकडे जायचं आहे, विकासाकडे जायचं असेल तर फक्त अशाच प्रतिनिधींना निवडून द्या जे काम करणार आहेत. बाकीच्यांना निवडून नका देऊ. याने काय होणार की आमच्या सोसायटीचा विकास तर होणार, आम्ही करूनच राहणार, तुम्हाला पण काम इतर करणारे म्हणजे लोकांसोबत उभे राहणारे, लोकांसोबत उभे राहणारे नाही, लोकांच्या समस्या सोडवणारे प्रतिनिधींनाच प्रत्यक्ष निवडून समस्यामध्ये सत्याच्या बाजूने उभे राहणार राहणार खांद्याला आहे. खांदा लावून उभे राहणारे हा. प्रतिनिधी तुम्हाला केवळ पैसे वाटून मत घेण्यापेक्षा आपल्या विकासाकडे लक्ष देऊन प्रत्येकाने मतदान करावं. आम्हाला हेच. आमचा विकास हवा. अच्छा. कल्याणमध्ये तर हवंय. कोणी असं अजूनपर्यंत तरी आम्हाला असं दिसलेलं नाहीये काय? की कोणीही की अशा पद्धतीने कोणी उभं आहे की बाबा आम्ही त्याच्याकडे हक्काने जाऊ शकतो असं. तुम्हाला असं डोळ्यासमोर एकही उमेदवार असा नाहीये. बाबा आपल्या हो सोसायटीचा प्रश्न हो घेऊन आपण जाऊ आणि सोसायटीचा आपला प्रश्न सुटेल. नाही कुठलाही. सोसायटीचा कुठलाही. आता मेजर इश्यू आहे, पण असं कुठलाही म्हणजे असं सामान्य म्हणजे आपण पिक्चर बघतो हं. की त्याच्यामध्ये असं दाखवतात की एक कोणतरी असं असतो की त्याच्याकडे आपण जाऊन आपण तो बरोबर नायक आहे. पिक्चर आधार वगैरे वाटतो बघितलं. आपल्याला. असं कोणीही नाहीये. म्हणजे आमच्या कल्याणमध्ये तर अजूनपर्यंत असा कोणताच नेता नाहीये की आम्ही हक्काने त्यांच्याकडे जाऊ शकतो. रस्ते आहेत का, खड्डेमुक्त रस्ते तरी आहेत का, लाईट वगैरे जायची समस्या ठीक आहे MSCP कडे, पण शैक्षणिक किती प्रॉब्लेम येतात, ते शाळांमध्ये काय समस्या आहे, हॉस्पिटलचा रीच किती कमी आहे, हॉस्पिटलची अवस्था काय, ह्या बेसिक याच्यासाठी आम्ही टॅक्स भरतो रस्त्यांसाठी, ते सुद्धा आम्हाला भेटत नाही. आणि हे सगळे मुद्दे बाजूला राहिले. आमचे आश्वासन असतात की पेवर ब्लॉक करू, डांबरीकरण करू, इलेक्शन आले की सगळीकडे रस्ते खोदायला घेतात. मग आपल्याला कळते अच्छा इलेक्शन येत आहे म्हणून रस्त्यांचं काम चालू झालंय. म्हणजे ती एक Mentally- टेंडन्सी झाली आहे ना ती आता विचार जी करण्याची. कामं सुरू झालीत म्हणजे निवडणूक आली. निवडणूक आली. असं तुमचं म्हणणं आहे. प्रशासनाने जी आहे ती प्रशासनाने म्हणजे शासकीय यंत्रणेने शासकीय यंत्रणेचा कागदावरती विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर. आज जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, महापालिकेचे आमच्याकडे OCCC सँक्शन प्लास पूर्ण नकाशा आहे, महापालिकेचं अधिकृत पत्र आहे की एवढ्या 225 फॅमिलीसाठी हा जो अधिकृतपणे पोहोच रस्ता सो अँड सो सर्वे नंबरमधून दाखवलेला आहे आणि आम्ही तो दिलेला आहे, असं महापालिकेचं पत्र आहे. आता महापालिकेचं पत्र जर पोलीस मानत नसतील आणि पोलीसच मांडवलीची भाषा करत असतील की तुम्हाला गॅसच हवा आहे, आम्हाला गॅस हवा नाही, आम्हाला आमचा हक्क हवा आहे, हा जो पाईपलाईन आहे ही आमच्या हक्काच्या रोडवरून आली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आम्हाला मांडवलीची भूमिका मान्य नाही. उद्या 5-10 वर्षानंतर परत त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही मागून कशी काय पाईपलाईन घेतली, कारण तो तुमच्या रस्त्यावरचा हक्कच नव्हता. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काच्या रस्त्यावरूनच पाईपलाईन पाहिजे. तुम्हाला थोडक्यामध्ये की प्रश्न फक्त सुटून उपयोग नाहीये, तर त्याचा कायमस्वरूपी कायमस्वरूपी आम्हाला तोडगा निघाला पाहिजे. गेले 11 वर्ष झालं आमच्या सहजीवनची लढाई आहे आणि सगळ्यात मी तुमच्या माध्यमातून आमच्या बिल्डरला आवाहन करतो की हे काय सर्व लिटिगेशन्स चाललेले आहेत हे मुळात आपल्यापासून सुरू झालेले आहेत. हे रहिवासी ह्याच्यामध्ये नाहक बळी ठरत आहेत तुमचा. त्यामुळे तुम्ही तुमच्या जमीन मालकाशी असलेले वाद जे आहेत हे आपण मिटवावेत, जेणेकरून रहिवाशांना निवडणुकीनंतर पुढचं पाऊल उचलावं लागणार नाही. कारण निवडणुकीनंतर आम्ही माघार घेणार नाही आहोत. आत्ता आम्ही आचारसंहिता आहे म्हणून शांत बसलेलो आहोत, परंतु आम्ही तुमच्या माध्यमातून आमच्या विकासकाला आवाहन करतो की तुम्ही तुमचे जे काय व्यक्तिगत व्यावसायिक वाद आहेत ते तुम्ही एका टेबलवर बसून मिटवावेत आणि रहिवाशांना आपला हक्क द्यावा, दिलासा द्यावा रहिवाशांना. आपण बघतोय की सहजीवन सोसायटीतल्या सदस्यांच्या ज्या भावना आहेत त्या खूप तीव्र आहेत आणि त्या फक्त सोसायटी पुरत्या मर्यादित नाही आहेत. एकूणच राजकारणाबद्दल त्यांच्या मनामध्ये संतापाची भावना आहे. बदलतं राजकारण, बदलते लोकप्रतिनिधी, बदलते उमेदवार, बदलते राजकीय पक्ष, या सगळ्यांचा तिटकारा जो आहे तो ह्या सगळ्यांच्या बोलण्यामधून आपल्याला दिसलेला आहे. मध्ये तरी आपण एक बघितलं की एका ताईने असं सांगितलं की ज्यांच्याकडे कुठल्या तरी आपण एका दिलाशाने, आशेने आपण एखाद्याकडे जावं आणि प्रश्न मांडावा, असा लोकप्रतिनिधीच आमच्या कल्याणामध्ये नाही. हा ते फक्त इथलं स्थानिक बोलत नाही आहेत, तर कल्याणामध्ये नाही आहे. ही सध्याच्या वर्तमान राजकारणाची परिस्थिती आहे. इथे सहजीवन सोसायटी संविधानिक मार्गाने आपला पाठपुरावा करते आहे. मग ते प्रवेशद्वाराचा मुद्दा असेल की गॅसच्या पाईपलाईनचा मुद्दा असेल. ज्या वेळेला एखादी संस्था, एखादे नागरिक जेव्हा नियम कायद्यांच्या चौकटीमध्ये आपली समस्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करत असतात, तेव्हा सरकार नावाची जी व्यवस्था असते त्या सरकार नावाच्या व्यवस्थेने या नागरिकांची ताकद म्हणून उभं राहणं
हे खरं म्हणजे गरजेचं असतं. नेमका त्याचाच अभाव असल्यामुळे याच्या पुढे काय करायचं हा प्रश्न या नागरिकांना पडलेला आहे. निवडणुकीचा काळ असल्यामुळे, आचारसंहितेचं बंधन असल्यामुळे आज ही सगळी मंडळी संयमी पद्धतीने हा आपला प्रश्न हाताळतायत. परंतु ह्या प्रश्नाला पुढच्या काळामध्ये नेमकं कुठलं वळण लागेल, हा मुद्दा जो आहे तो कुठल्या धोकादायक वळणावर जाईल, त्याची मात्र शाश्वती आपल्याला देता येत नाही. जर याच्यातून कुठल्याही प्रकारचं काही अघटित जर घडलं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारमध्ये बसलेल्या लोकांवरती असेल.